फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतात आपल्या सामाजिक कार्यासाठी अगदी अल्पावधीतच ओळख निर्माण करणारे टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय श्री पैलवान तानाजी भाऊ जाधव यांना नुकताच भेटण्याचं सौभाग्य आम्हाला मिळालं. भाऊबद्दल बरंच ऐकलं होतं, पण त्यांना समोर बघून त्यांना भेटून असं वाटलं जणू एक आपलं स्वप्नच पूर्ण होतंय. पहिले वाटलं होतं की भाऊला कसं भेटू, काय बोलतील भाऊ, चिडणार तर नाही ना, त्यांना बघून बऱ्याच लोकांना असं वाटतं. पण खरं सांगायला गेलं तर भाऊचा स्वभाव खूप प्रेमळ आणि निर्मळ आहे, अत्यंत शांत आणि संयमी. जरा पण गर्व नाही. समोर छोटा असो की मोठा, सख्या भावासारखं भेटून पाठीवर थाप देऊन आपल्या जवळ बसवून आणि सर्वांना मान सन्मान देणारे असे आपले भाऊ आहेत. पोरं जेवले का, पोरांकडे लक्ष द्यारे, पोरांना हे आणणारे, पोरांना ते आणणारे. स्वतःच्या जेवणाकडे लक्ष नसतं, पण आपली माणसं उपाशी तर नाही ना याची प्रथम काळजी असते आपल्या भाऊला. एकाही त्यांचा चाहता मागे राहिला असं होणार नाही. खरंच सर्व त्यांना उगाच तोंड भरून भाऊ नाही म्हणत, आणि माफी असावी भाऊ, पण सर्वांना हे पण कळायला हवं की भाऊ बरेच विनोद पण करता बरं का. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. माहित आहे मला, तुम्ही वाट बघताय ना की कधी मी उल्लेख करणार श्री कृष्णासोबत सदैव असणाऱ्या सुदामाचं. अत्यंत मवाळ, तेजस्वी आणि विराट रूप असलेले मातीतला माणूस, आपला माणूस, लाखो तरुणांचे प्रेरणास्थान आणि आपले अत्यंत जीवभावाचे लाडके मित्रबंधू शिवभक्त पैलवान अनिकेत बावगुले. आपल्या भाऊबद्दल बोलावं तेवढं कमीच. क्षणभरही आपल्याला अंतर नाही देणार. सत्कर्म तसंच सामाजिक कार्यासाठी सतत आपल्याला प्रोत्साहन देणारे, लोककल्याणासाठी आणि राष्ट्रहितासाठी आपलं जीवन समर्पित करणारे आपले सर्वांचे लाडके तानाजी भाऊ आणि अनिकेत भाऊ समाज संपूर्ण टायगर ग्रुपला खूप सारं प्रेम आणि मनपूर्वक शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी.